गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. तर मी आहे गौरव मंचेकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी विचार केला की आज आपण ब्लॉग चालू करूया आणि मी तुम्हाला सांगणार आहे की आजचा ब्लॉग काय असणार आहे. ते मीच सांगणार ना, अजून कोण सांगणार? मीच सांगणार. का मी असं बोलतो गोष्टी मलाच नाही कळत की मी आज घेतली आहे सिक लीव्ह आणि म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या दिवशी मी सिक लीव्ह घेतो त्या दिवशी मी घरी काय काय कामं नाही, काय काय टाइमपास करतो आणि काय काय कामही करतो. नहीं झूठ बोल रहा है. तर ते मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे की हाऊ माय सिक लीव्ह इज वेंटिंग. इंग्लिश. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. How is my sick leave? How I am spending my sick leave? This is good. How I am sending. How I am spending my sick leave. हे करू शकतो आणि काहीतरी मी बघू म्हणजे टायटल तुम्हाला दिसेल ना ते मी म्हणजे विचार करा की मी ते डिसाईड केलंय. सिक लीव्ह मध्ये टाइमपास करू कारण की जरा माझं पोट दुखतोय. जरासं पोट दुखतंय. And the Oscar goes to. तर बघू आता मी विचार करतोय की पहिला बाहेर जातो कारण की मला तुम्हाला दाखवायचं की मला काय काय गोष्टी आवडतात आणि त्याच्यासोबत जरासं काय काय कुकिंग वगैरे पण करू. तर फुल डे आउट आपण स्पेंड करू घरीच. कारण की कसं असतं माहिती आहे का, मला कसं होतं माहिती आहे की ज्या दिवशी मी सुट्टी वगैरे घेतोय तर त्या दिवशी मला असं हवं असतं, म्हणजे इच्छा असते. प्लॅन जर केलं बाहेर जायचं तर दॅट इज डिफरंट. पण कधी कधी मला अशी इच्छा असते की मला घरी स्पेंड करायचं आहे, घरी राहायचं आहे मला बस. ते घराचं उंबरठं मला क्रॉसच नाही करायचं आहे. इथे कोपऱ्यात किंवा इथे कोपऱ्यात मला बसायची इच्छा आहे. मोबाईल घेईल, टीव्ही बघेल किंवा काहीतरी करत बसेल बस. आणि सिक लीव्ह का नाही घ्यायची? हां, का नाही घ्यायची? माय लाईफ माय रूल. मी घेईल सिक लीव्ह आणि सिक लीव्ह सगळ्या कंपनीमध्ये दिलेली असते. तर आय एम नॉट आन्सरेबल की मी सिक लीव्ह का घेऊ? घेऊ का? अरे बरं नाही मला, मी घेणार सिक लीव्ह. भले मी बरं नसेल, मला बरं नसेल, मी बाहेर फिरायला चाललोय तरी मी सिक लीव्ह घेणार. आणि मला सांगा तुम्ही लोकांनी, मित्रांनो, मला सांगा तुम्ही, सांगा, ऐकतोय मी. हे बघा, हे लावतो एक प्लमचं मॉइश्चरायझर. खूप असं पाण्यासारखं, जाऊ दे कुठे मध्येच ही दुसरी व्हिडिओ चालू केली मी. हां, तर मला तुम्हाला ते सांगायचं होतं की सिक लीव्ह मी घेतो. ठीक आहे, मी खूप वेळ झाली की मी सिक लीव्ह घेतली आणि घरी आराम केला. सिक लीव्हमध्ये काय सिकच व्हायची गरज आहे का? आय एम नॉट मेंटली इल. आय एम मेंटली इल. नाही, आय एम नॉट मेंटली इल. आय वॉन्ट मेंटल पीस. त्यामुळे मी घेतली सिक लीव्ह. तर दॅट इज ऑल्सो अ रिझन. आणि बाहेर जायचं वगैरे तर चालूच असतं की मी आज बाहेर चाललोय म्हणून मी सिक लीव्ह घेतली. बट हे मी सांगत नाही तिकडे की सॉरी ॲक्च्युली ना, मेरे को लूज मोशन्स. आणि मला सांगा, माझं सगळं काम संपलेलं आहे. ऑफिसमध्ये मी सगळं टाईम टू टाईम सगळं माझं डेडलाईनच्या अगोदर माझं सगळं काम संपलेलं असतं. तर वाय नॉट? तर आता मी काय करतो माहिती आहे का, मी बरोबर जेव्हा सिक लीव्ह घेतो, मी माझा स्टेटस मेसेज असतो ना टीम्सवरती, तर त्या स्टेटस मेसेजला मी लिहितो की रिचार्जिंग माय सेल्फ. कधीतरी असं लिहितो रिचार्जिंग माय सेल्फ, किंवा कधी असं लिहितो की नॉट वेल, थिंकिंग अबाउट हाऊ टू डू बेटर वर्क टुमॉरो. असं लिहून मोकळा होतो. कारण की कसं, मग जे लोक येतील ते हसतील आणि निघतील. बस एवढं काम करून तुम्ही निघून जा, एवढं माझी इच्छा असते. तसं मी माझ्या कामाला लॉयल आहे. मी माझं काम नीटपैकी करतो. ठीक आहे, वेगवेगळ्या आयडियाज वगैरे आणून मी सगळं स्वतःहून करतो माझं बरोबर. ओके, तुम्हाला सांगायची गरज आहे की मी सिक लीव्ह घेऊ हो की नको? मी का विचारू? नाही, मी विचारायला पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. बट का विचारू मी? बट विचारायला पाहिजे, असं नाही करायचं. मोठे लोक आहेत, विचारायला पाहिजे. कधी तुम्हाला असं होतं का की समजा तुम्ही आता तुमच्या शाळेमध्ये असाल, तुमच्या कॉलेजमध्ये असाल, तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजमध्ये असाल, तर ऑफिसमध्ये असाल, कधी असं होतं का की आज ऑफिसमध्ये बसायची इच्छा नाही, काम आहे बट आज ऑफिसमध्ये मला बसायची इच्छा नाही आहे. मे बी असं होत असेल. तर ती इच्छा आज माझी आहे की मला आज ऑफिसमध्ये वाईब्स नाही येत आहेत, तुमचे तोंड मला वाईब्स नाही येत आहेत मला ऑफिसमध्ये बसायचं. दॅट्स वाय आय चूज दिस. आणि मला कुठे असं बॅक ऑफ माय माइंड असं मला वाटलेलं की मला उद्या सिक लीव्ह घ्यायची इच्छा होणार आहे. तर मी खोकून चालू केलेलं, ऑलरेडी खोकलेलो, सर्दीचा असं शिंका मारलेली, आची असं वगैरे नाही. एवढी घाणं ॲक्टिंग मी केली नाही. ती कधी होतं, ते एक ट्रिक असते त्याला करायची, ते मी केलेलं. आणि कसं होतं माहिती आहे का, मला असं वाटतं की आपण आपल्या इंडियामध्येच असा प्रॉब्लेम आहे की जर मी बोललो की हॅलो आय वॉन्ट सिक लीव्ह, तर समोरचा माणूस असा नाही बोलणार आहे की ओ टेक केअर, असं नाही बोलणार आहे. तो बोलणार आहे की क्यू, तुम लोग हाथ तो काम कर रहे हैं ना, पैर नहीं काम कर रहा होगा, सर दुख रहा होगा, तो आ जाओ, मंथ एंड है, क्वार्टर एंड है, करना पडेगा, क्यों करू? बट माझे तसे एकदम चांगल्यापैकी सपोर्टिव्ह आहेत. हां, कधी असं होतं ना की सिक लीव्ह घेऊनच मजा करायची असते. बट ज्या दिवशी ॲक्च्युली आपण सिक असतो तेव्हा आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन काम करायची इच्छा होते.
बट ठीक आहे, जर तुम्ही एवढं शिकले वगैरे घेत आहेत, काय काय करतायत, तर कामं पण चुपचाप तशीच इमानदारीने करायची, नाहीतर जाईल जॉब. तर जॉब जाण्यासारखे अशी कामच नाही करायचे. जॉब जर तुम्ही स्वतःहून सोडताय तर दॅट इज डिफरंट थिंग, बट जॉब जाण्यासारखे कामच का करायचे? जर ज्या गोष्टीकडनं आपल्याला पैसे भेटत आहेत, ज्या गोष्टी आपल्याला पे करते आहे, आपलं सॅलरी वगैरे चालतं आहे, आपले आयुष्य वगैरे आपण करतो आहे, तर त्या गोष्टीसाठी कशाला नाटकी करायची? मला असं वाटतं की भरपूर आता मी जरा शिकली बोललो तर शपथ हां कधी कधी होतं असं करायला. तर मी विचार करतोय की चला आज आपण ब्रेकफास्ट करायला जाऊ. कुठे जाऊया? मी तुम्हाला माझी ना फेवरेट ब्रेकफास्टची जागा दाखवतो. मला पण चक्कर आली, तुम्हाला पण आली असेल, मला माहिती आहे. माझी इच्छा झाली आहे माझी की आणि खूप दिवस गेलो नाही आणि मित्राला बोललो असतो, बट मित्राचं आता कॉलेज आहे, तो कॉलेजला गेला असेल, त्याची एक्झाम्स वगैरे आहे म्हणून. तर मी एकटाच चाललो आहे आणि कारण की सकाळ 6 वाजलेत, 6:30 झालेत. तर मस्त मजा येईल, थंडगार एकदम गाडीमध्ये कुडकुडत जायला मजा येते. असं गाडीवरती झूप जायला, जेव्हा फुल अशी थंडी असते आणि कुडकुडत जायला मजा येते खूप. आणि आता कसं, आता मी बाहेर फिरायला जाणार आहे. ओके, तर मग मला तुमच्याकडनं विचारायचं आहे की तुम्ही लोक जर जे पण ऑफिसवाले असतील, स्कूलवाले असतील, तुम्ही लोक तुमच्या त्या ऑफिस स्कूलमध्ये काय सांगून जातात की मैं घुमने जा रहा हूँ, मी फिरायला चाललोय, असं विचारून जातात, असं सांगून जातात की काहीतरी वेगळं गोष्ट सांगून जातात? हे मला तुम्हाला विचारायचं होतं, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी जी पहिली लोकेशन तुम्हाला सांगितलेली, म्हणजे सिकलीचा पहिला दिवस मी काय करणार आहे, तर दॅट इज मनीष कॅफे. मला मेदूवडा भरपूर आवडतो, मला मेदूवडा घेतला. सो माझं खाऊन झालं, ब्रेकफास्ट करून झाला माझा मेदूवडाचा. बट जरी घरी मी पार्सल घेतलं आहे, हे आपलं अप्पम आणि पायनॅपल शिरा अप्पम घेतलं आहे आणि उत्तप्पा घेतला आहे मम्मीसाठी. ऑनियन कांदा एकच असतात, ऑनियन टमॅटो उत्तप्पा आणि माझ्यासाठी पायनॅपल शिरा, कारण की ह्या लोकांचा पायनॅपल शिरा मस्त लागतो मनीषचा. आज माहिती नाही का जरासं मीठ वगैरे कमी होतं, मी जरा बोललो की जरा मीठ कमी आहे तुम्हारे में, तो मग बोललं की अच्छा ऐसा आहे क्या, देखते कारण की सांबारची टेस्ट आपल्याला माहिती आहे कशी असते. पण नंतर बोललो जाऊ दे चला खाऊन टाकतो आता, कारण की मला खायची इच्छा होती. बट बस अजून एक गोष्ट घडली, मी तुम्हाला सांगतो, ते खूप मोठी गोष्ट घडली. मी घरी जाऊन तुम्हाला सांगतो. आता गाडी चालवायची आहे ऑब्विसली. फायनली घरी आलो, मस्त कुडकुडत होतं त्याची कुडकुड्यामध्ये. अँड मग नंतर सगळं झालं. जसं मी डोसा खाल्ला मी उत्तप्पा खाल्ला नाही, मी मेदूवडा खाल्ला. सो मेदूवडा खाल्लं, त्याच्यानंतर जर परत घरी गेलो, घरी जाताना काहीच कुडकुडत नव्हतं, एकदम कडक ऊन. चला मग आता सिकलीचा दुसरा काहीतरी आपण सेगमेंट चालू करण्याच्या ऐवजी बोलत होतो मी अगोदर जरा मी आंघोळ वगैरे सगळी करून घेतो आणि आपण जरा अजून जरासं छोटं टॉक करू. की मला सांगा, तुम्हाला करिअर मिनिमलिझम हा एक वर्ड ऐकला आहे का तुम्ही? कारण की मी ऐकला आहे आणि मी तो अप्लाय करायचा विचार करतो नेहमी. मी भरपूर लोकांना बघितलं, करिअर मिनिमलिझम हा एक वर्ड आहे, ठीक आहे. मला ते सांगायचं होतं की लिव्हिंग फॉर वर्किंग आणि वर्किंग फॉर लिव्हिंग ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे की नाही? तर जास्त चांगलं टॉक चाललं आहे आपला. तर मला असं होतं की भाई काय लोकांना मी असं बघितलं आहे की दे आर लिव्हिंग फॉर वर्किंग, लाईक बाय सकाळी 9 वाजता येतात आणि ऑफिसमधनं रात्री 9 वाजता जातात. व्हॉट इज दिस? असं नाही आहे. हे बघा, ठीक आहे की आपण आपल्या जॉबसाठी एकदम चांगल्यापैकी लॉयल राहिलं पाहिजे, डिसिप्लिन राहिलं पाहिजे. मी पण आहे, मी माझ्या वर्किंग आवर्समध्ये भरपूर एकदम डिसिप्लिन असतो, सोबत एडिटिंग पण करतो, सोबत मी काम पण करतो, तर मी आहे तेवढं. बट मग मला असं होतं की बाकीचे लोक एवढे 9 वाजता येतात आणि रात्री 9 वाजता जातात. काय घरदार नाही का तुम्हाला? असं एवढं काम करत बसतात. हां, तू पण तेवढंच काम करतो, मी पण तेवढंच काम करतो. जाऊ दे, खूप आता काय ना काहीतरी तो व्हिडिओ एक होऊन जाईल. त्यापेक्षा मी आता जरा आंघोळ वगैरे करून घेतो अँड मग जेव्हा आम्ही नाश्ता करू तेव्हा आपण भेटू परत. कधी असं सांगा, आपण मस्त ट्रिपला वगैरे जाऊन येतो, काहीतरी मस्त दिवाळी वेकेशन वगैरे आहे, ऑफिसमध्ये मस्त सुट्टी घेतली आहे. बट त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता एवढी मजा वगैरे केली आहे, तर आपल्याला जरासं रिकव्हरी हवी आहे, म्हणजे जरासं रेस्ट हवं आहे, तर त्यासाठी ऑफिसमधनं सुट्टी पाहिजे. असं झालं आहे का तुमच्यासोबत की सुट्टीवरनं आलो आहे पण दिवाळी वगैरे केली आहे, ट्रिप वगैरे केली आहे, पण आता ते सगळं आराम करायला आपल्याला अजून एक सुट्टी हवी आहे. एक बस झाली, बट एक हवी आहे. बाहेर मेदूवडा खाऊन आलो आहे, हे तुमच्यासाठी आणलेलं, तर ओपन कर एक मम्मी, लवकर. मी पायनॅपल शिरा मागवलेलं कारण की तिकडचं बेस्ट असतं. काय बोल? हे डोसे वाटतात. नाही, दिस इज नॉट डोसे, दिस इज अप्पम. समजी, दिस इज अप्पम. योर मर्जी, किसमें बुडा के खाओ. पण हे उत्तप्पा जास्त मस्त आहे ना? मस्त. मम्मी काय बोलली बघ, डबे टाकायचे नाहीत. मला सांग की हा शिरा कुठला वाटतोय?
बघूनच कळतंय त्यांनी बनवला पण बघा एकदम किती भारी आहे. टेस्ट खूप भारी बनवलाय, खूप भारी. जर तुम्हाला इकडे जायचं असेल मनीष कॅफेमध्ये, कुठे पण असेल मे बी, मला नाही माहिती, बट काय दुसरं खायचं नसेल तर पायनॅपल शिरा खा. नमस्कार मित्रांनो, माझी आंघोळ वगैरे सगळी करून झालेली आहे. सिकलीव मध्ये मी खूप मजा करत आहे आणि आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. काय दाखवायची होती? मी जरा 2 मिनिटं हँग झालोय. हा, मला 2 गोष्टी दाखवायच्या होत्या. मी 2 सिरम नवीन घेतलेत आणि युजली ना मी तुम्हाला सांगू, मला ना खूप पिंपल यायचे, तुम्हाला पण माहिती आहे, मालूम आहे, तुम लोक मालूम आहे. हा, तर आता जरासे कमी झालेत माझे पिंपल्स, कारण की स्किन केअर आपण चालू केलेलं आहे चांगल्यापैकी. आणि त्याच्यासोबत पिंपल गेले, बट पिंपल मार्क्स राहिलेले, मग ते सगळे पण जात आलेत. आणि हा काय ब्रँड वगैरे प्रोडक्ट्स वगैरे हे नाहीये काय, मी माझं सांगतो तुम्हाला, मी यूज करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. तर मी 2 प्रोडक्ट्स आता यूज करत होतो रिसेंटली फॉर हे पिंपल मार्क्स वगैरे. आता बघता तुम्ही, माझे पिंपल मार्क्स वगैरे जरा खूप कमी झालेत, आहेत नाही बोलत आहेत, पण कमी झाले. 2 प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, हे जे ऍक्ने मार्क्स वगैरे घालवण्यासाठी असतं ना, ते एक तर तुम्ही व्हिटॅमिन सी वगैरे यूज करू शकता सिरम, किंवा तुम्ही नायसिनामाइड यूज करू शकता. आणि नायसिनामाइड सिरम सगळ्यामध्ये खूप असं एकदम हे आहे, अरे चलो भाई असे वाले, म्हणजे सगळ्यासोबत मिक्स होऊ शकतो. म्हणजे जास्त काय त्याला हे नाहीये, रिस्क नाही आहे, समज रे, रिस्क फॅक्टर नाही आहे. बाकीचं कसं सॅलिसिलिक लावतं तर त्याच्यामध्ये असं रिस्क फॅक्टर असतं, रेटिनॉल्स वगैरे लावायचेच नसतात, आणि बाकी अजून दुसरं काय असतं. मी जर अशी रिसर्च वगैरे करून मग मला कळलेलं की नायसिनामाइड सिरम आपण यूज केलं पाहिजे. मग मी 2 प्रोडक्ट्स बघितले. एक आहे हा डिकन्स्ट्रक्टचा क्लिअरिंग सिरम, आणि दुसरं मी बघितलेलं, आणि मी तुम्हाला सांगितलं ना, मी अगोदरपासून मी खूप जोरात बोलतो, मला माहिती आहे. आणि अगोदरपासून मी नायसिनामाइड सिरम PhDचं यूज करत होतो, तर ते खूप असं एकदम माइल्ड होतं. इट वॉज लाईक असं 2% ओनली, 2% होतं. मग मी माझ्या स्किनला ती सवय घालवत होतो की नायसिनामाइड सिरम घशात घे असं, म्हणजे जरा मदत जरा यूज टू करत होतो स्किनला. कारण की आपण जर डायरेक्ट हाय कन्सन्ट्रेशन वाला यूज केलं तर स्किन अशी एकदम घाबरेल, ओ माय गॉड असं करेल. म्हणून मग आपण पहिला तर छोटे छोटे रेशोचे प्रोडक्ट वापरायचे. मग मी 2% वगैरे यूज केलेलं, आणि हे डिकन्स्ट्रक्टचा क्लिअरिंग सिरम मी यूज करायचो, दॅट इज 5%. आणि मी हे आता ऑर्डिनरी ब्रँड जरा दाखवतो चांगल्यापैकी. हे ऑर्डिनरीचं मी रात्री लावतो, आणि कधी ऑफिसला वगैरे जाताना मी हे लावतो. इट इज फाईन. मी हे का लावतो 5%, कारण की आपण बाहेर जातो, UV वगैरे आहे. आणि हे 10% मी रात्री लावतो, कारण की रात्री आहे भाई, झोपणार आहे आपण, मला हेल्प झाली आहे. मम्मीने आज बनवलेली आहे मशरूमची भाजी, आणि भात डाळ वगैरे, आणि हे कांदा भाजी. मम्मी, मशरूमची भाजी कशी झाली? आज काहीतरी वेगळी केली आहेस ना? नाही, सेम, मला काहीतरी वेगळी लागली, बेटर टेस्ट लागली अगोदरपेक्षा. मशरूम वेगळे होते, Nice. म्हणजे असे पांढरे फटक असतात ना, तसे होते. आणि एरवी कसे जरा थोडे हे झालेले असतात ना. काय झालेले असतात? तर ते कापताना मला कळतं, ते जे सफेद असतात ना, ते एकदम असे थर्मोकॉल कसं लागतो वाटतं तसं. नमस्कार, सिकलिव्हच्या या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे, जिकडे आपण बनवणार आहे एक चटणी. कुकिंग तर केलीच पाहिजे सिकलिव्ह असताना. मम्मी जल्दी आओ. तर आम्ही आज बनवणार आहे एक चटणी. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या सिकलिव्हच्या या सेगमेंटमध्ये आम्ही बनवणार आहे एक चटणी. आम्ही काय बनवणार आहे? चटणी कुठची? लसूण की? इट्स राजस्थानी ना. आम्ही बघितलेली एक रील होती, राजस्थानी लसूण मिरची चटणी. तर ते बनवणार आहे, कारण की मी एकदा लास्ट टाइम बनवलेली, दीदीला यशला भरपूर आवडली. मग त्याच्यानंतर मम्मीने आपला हातभार लावला, आणि मग आम्ही बनवली. त्याच्यामध्ये आम्ही जरा मस्त ठसका मारला. कसला? कैरीचा. ओके, सो ही आमची रेसिपी आहे दोघांची. तर आम्ही विचार करतो आता हे बनवूया, कारण की आम्ही आता चाललो आहे कुठेतरी बाहेर. ते आम्ही तुम्हाला सांगू. काय काय लोकांना माहिती असेल, काय काय लोकांना नसेल माहिती, तर माहिती करून देतो की आम्ही आता कुठेतरी बाहेर जाणार आहे. तर त्यासाठी इन्ग्रेडियंट्स आहेत. पहिलं तर हे लसूण, सोललेले लसूण. नाही, अर्धा किलोच असणार. उगत सोलत वगैरे बसू नका, चुपचाप झेप्टो वरती आहेत सोललेले, ते सोललेले मागवा. सोलले मी. ते तू सोलले, त्यांचं काम इझी करतोय. तुला बोललेलो, तू ऐकलं नाही माझं. नाही, दीदीने पिशवी आणलेली. मग त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. ही आपली जी मशीन आहे मस्तपैकी काम करते. 2 बॅचेस मध्ये करायचे, कारण की पूर्ण नाही होणार. मम्मी, आता एवढे करेपर्यंत मी तुला एक प्रश्न विचारतो. कंपनीमध्ये पहिला प्रश्न तुझ्यासाठी, फॉर 1000 रुपीज, की कंपनीमध्ये लोकांनी सिकलिव्ह
आता सिकलीव फिकलीव मला नाही कळत. सिकलीव म्हणजे आजारी झाले म्हणून मी सुट्टी घेतली कारण त्याच बरं नाहीये. तर अशी सुट्टी आजारी नाहीये तरी एक दिवस तरी घेतली पाहिजे का? आजारी नाहीये बट आपण आजारी आहोत असं सांगूया आणि मग सुट्टी घेऊया नाही, घ्यायला हरकत नाही. का? गिव्ह रिझन्स फॉर 5 मार्क्स. थोडं काय बोलतात, माइंड हे होतं, थोडं आराम मिळतो. बरोबर. दुसरं काही काम असेल तर ते होतं. किंवा सरळ असं सांगून मोकळवायचं की आय एम नॉट मेंटली, काय बोलतात इंग्लिश निघत नाही माझी तेवढी, आय एम नॉट मेंटली रेडी टू वर्क टुडे. किंवा ऑफिस मध्ये वाईब्स येत नाहीये असं पण बोललं तरी चालेल. माय माउथ माय इंग्लिश. पप्पा बोलतात आतमध्ये, असं काय बोलायचं नाही. पण हे सगळी जी आहे, मी जे सुट्टी बिट्टी घेतोय, माझं सगळं काम संपलेलं आहे सगळं. तर आमचे सगळेचे सगळे हे कापून झालेले आहेत. लसूण कापून झालेलं आहे. आता पुढे वळूया आपण कैरी किसायला. सेकंड प्रश्न मला तुला विचारायचा आहे. इधर देखो. सेकंड प्रश्न मला विचारायचं होतं की जर समोर सगळं काम संपलेलं आहे आणि मला रोजचं तिकडे मॅन्डेट आहे की मला मॅन्डेट म्हणजे कंपल्सरी आहे सगळ्या लोकांना की ऍटलीस्ट 9 तास बसलं पाहिजे. बरोबरच. पण समज मी लवकर काम संपवलं माझं आजचं तर मी लवकर निघतोय. ठीक आहे ना, लवकर निघालं काय, पण जायला तर पाहिजेच. जाणार ते प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की 9 तास बसलं पाहिजेच का रोज? मग पैसे काय? पण माझं काम संपलंय 5 तासामध्ये. ते त्यांचा रूल आहे ना. रूल्स आर मेड टू तोडने के लिए, समजी. रूल्स आर मेड टू ब्रेक. तोडबीड काय नाही. आपली काय काकाची नाहीये की जाऊ कधी पण जा, कधी पण ये, कधी पण. काकाची नाहीये आपली कंपनी, कळलं? म्हणून स्वतःची कंपनी करा. पण लॉजिकल आहे ना. लॉजिकल काय नाही. त्या लोकांचं तसंच आहे. तर ते करणं भागच आहे आपल्याला, कारण आपण सॅलरी घेतो. मग ते बोलणार मग तेवढाच याची सॅलरी देतो ना तुम्हाला. सगळं काम कम्प्लीट ते केलं ना. काही असो, त्यांचं आहे ना की 7 ते किती 6 वाजेपर्यंत आहे तुमचा टाइम. मग त्या ह्याच्यात तुम्हाला करणं भागच आहे. आता शाळा पण तशीच असते ना, टाइम तर टाइम. अभ्यास माझा झालाय, मी जाऊ का टीचर नाही बोलू शकत ना. सो आता हे आमचं दोन्ही पण कापून झालेलं आहे. आता हे दोन्ही मिक्स करणार. पण मला असं वाटतं की हे मिक्स नव्हतं करायचं. तेलामध्ये पहिला ह्याला परतवायचंय. चला आता हे याच्यामध्ये मिक्स करतो. अजून एक मला प्रश्न आहे डोक्यामध्ये. आय विल आस्क हर. आणि मला माहिती आहे त्याचा आन्सर मम्मी माझ्या साईडने देणार आहे. सो आता तेल वगैरे टाकूया आपण आणि मग त्याच्यामध्ये जरा राई जिरे वगैरेचा तडका द्यायचा आणि मग हे शिजवायला टाकायचं. किती कोलेस्ट्रॉल लिटर? तेल पहिला कमीच टाका, नंतर तेल जास्त टाकल्यावरती काय होत नाही. नाही, लोणचं आहे ना ते लसणाचं, जास्त असलं तरी काही फरक पडत नाही, कमी जास्त असल्यावरती ते हेच होणार आहे. लोणच्याला किंचित मसाला वगैरे टाकला, हळद वगैरे टाकली आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला अजून एक तिसरा प्रश्न आपण करूया. तर मला सांग मम्मी, सांग काय सांगू, कारण की प्रश्न नाही विचारला मी. तर तिसरा प्रश्न असा आहे की मी आता युजली ऑफिस मध्ये बघतो की लोक स्वतःच्या कामाला जीवन बनवतात. कामाला जीवन बनवायचं की कामामुळे जीवन जगायचं? कामामुळे जीवन जगायचं असतं. जीवन काही काम नाहीये. उदर देखील बोल. हा तेच म्हणजे जीवन म्हणजे काम नाहीये. आपण सगळं करण्यासाठी काम करतो. हा बरोबर. येस. मग पण तिकडे काय काय लोक अशी आहेत की नाही काम 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 भाई काम. सकाळी 9 वाजता येतात, रात्री 9 वाजता घरी निघतात ऑफिस मधून. घरातली पण हे असतं ना की चला कुठेतरी जायचंय, गप्पा मारायच्या घरात, एकत्र जेवायचंय, हे पण आपलं लाईफ असतं ना. माझ्या टीम मध्ये एक माणूस आहे जो रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो. 11 आणि मला रात्री कधी कधी 11ला मेसेज करतो. मी रिप्लाय नाही देतो. का बघू मी त्याला अजून त्याचा तेल सुटेल, त्याचा अख्खा रस त्याच्यामध्ये बाहेर येईल, मग आपण काय तुमचं ते असेल ते टाका पाणीमध्ये. मीठ टाकलंय ना. मीठ पण टाकून झालेलं आहे. हे चांगल्यापैकी झालेलं आहे. बट ना कसं माहितीये का, ते आम्ही काय केलं तेलामध्ये पहिलं ते लसूण जरा परतवायचं होतं, बट आम्ही जरा ते लवकर जरा मिक्स केलं. हा मम्मीमुळे असं काय नाही करत. तर आता आम्ही एक हॅक करतोय, पावभाजीचं स्मॅशर करूया आणि मग त्याला चटणी बनवू. वेलकम टू अनदर सेगमेंट ऑफ सिकली. तर मग असे जसे आमचे प्रश्न उत्तर झाले त्याच्यानंतर मी विचार केला की मी जिंकलो. माझे जे सिकलीवचे विचार होते ते बरोबर होते. सो आता आम्ही चाललो आहे दिस सेगमेंट. आम्ही आता चाललेलो आहे कुठेतरी बाहेर. आम्ही मूवी बघायला चाललो आहे. कुठला मूवी बघायला चाललो आहे बोल? दुर्योधन.
आठव दुशासन. नाही मग आठव मला नाही माहिती नाव. आठव एक गेस, वन गेस. दुर्योधनासारखं नाही धुरंधर. धुरंधर. हा. धुरंधर. मग तरी ते- दुर्योधन. दुर्योधन तसंच ना मग. सो जवळपासच होतं. तो मम्मीने आज आंघोळ नाही केली आहे तर मम्मी फटकन आंघोळ नाही, डोक्यावर ना आंघोळ नाही केली आहे. शानिया. म्हणून मम्मीचे जरासे केस ऑइली होते तर मी काल एक प्रोडक्ट मागवलेला कारण की माझेही केस ऑइली होते काल आणि ऑफिसला जायच्या अगोदर मला केस धुवायची इच्छा बिलकुल पण नव्हती. आणि काल ह्यानी आंघोळ नव्हती केली, कामावर आल्यावर आंघोळ केली कारण पाणी नव्हतं तेव्हा. हा म्हणून कळलं. पण भरलेलं मी, तू होतास तेव्हा भरलेलं. सो वॉट. तर ठीक आहे, लेट्स नॉर्मलाइज नॉट बाथिंग फॉर वन डे. सो त्याच्यामध्ये म्हणून मी काय केलं की मी लगेच झेप्टोवरनं हे मागवलं, ड्राय शॅम्पू मागवला. ड्राय शॅम्पू स्प्रे. सो हा आहे मॉक्सीचा ड्राय शॅम्पू. तर मी हा वापरला आणि माझे केस असे एकदम ड्राय सॉरी नॉट ड्राय फुल नॉन ऑइली असे झाले. तर आता मम्मी मध्ये ट्राय करणार कारण की मम्मीला ट्राय करायची इथे इच्छा इथे होती पाठी म्हणून. नाही तर कोणाला दिसायला आवडेल. मी जरा जास्त मारलं मी. जास्त कर, अजून कर. तर आम्ही निघालेलो आहे फॉर पिक्चर. कुठला पिक्चर बघायला? धुरंधर नाही, दुर्योधन. मम्मीचा आउटफिट बघा, पिंक 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 पिंक. पप्पा पण जरासा पिंक शेड आहे पप्पांचा पण, म्हणून मी पण. हॅलो, मी पण आज ब्लॉग करतोय. तुझ्या ब्लॉग मध्ये सांगितलं का? नाही हे सांगितलं. So, नाही नाचलो तर कमेंट मम्मी करून तुला सांगा. माहितीये का मम्मी काय बोलत होती की आपण दुर्योधन पिक्चर बघायला चाललोय ना. मी पुरंदर माझ्या ब्लॉग मध्ये मी पुरंदर करतोय, ती दुर्योधन करते. नाही नाव गुड difficult फॅमिली आहे म्हणून. पिक्चर कसा वाटला आतापर्यंत? चांगला होता. हा तेच म्हणजे टाकून पण दिलं तरी हरकत नाही ना. आता आपण नंतर बोलूया की मूवी कसा होता. मम्मी तू सांग, तुला कसा वाटला मूवी? मस्त होता. 3.5 तासाच्या पेक्षा जास्त वरचा मूवी होता. हा तेच. असं वाटलंच नाही की आम्हाला की 3 hours 45 minutes झाले. मस्त होतं स्टार्ट टू एंड. फुल मूवीमध्ये आम्ही हुक्ड होतो आणि त्यांनी मूवी असा फुल असं चॅप्टर्स वाईज बनवलेला. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4. मग असं आपण हुक राहत होतो आणि तो असं सेगमेंट जास्त खेचल्यासारखं पण नव्हतं वाटत. चॅप्टर 1 संपला, चॅप्टर 2 संपला, म्हणजे चॅप्टर 2 ची स्टोरी तीच कशी बिल्टअप होते कशी संपते तसं वाटत होतं. म्हणजे अख्खा ते चॅप्टर केलेलं ना, म्हणून एवढ्या तासाच्या पिक्चरमध्ये भरपूर मजा आलेली. आणि मग ऍक्टिंग बोलायला गेलं तर रणवीर सिंगची ऍक्टिंग तर भरपूर मस्त वाटत होती. तो आता धुरंधर बनलेला ना, नॉट धुरंधर, तो हे होता, त्याचं नाव विसरलो काय होतं त्याचं नाव, हमजा. त्याचं नाव हमजा होतं. तर त्यांनी भारी ऍक्टिंग केली, म्हणजे खूपच भारी ऍक्टिंग केली. तो एजंट दाखवलेला इंडियाकडून, तो एजंट होता, स्पाय होता. सो त्याची ऍक्टिंग तर भरपूरच मस्त होती. फुल इंटेन्स. खूप दिवसानंतर असा मूवी बघितला गेले. मम्मीला तुम्हाला दाखवायचं होतं एक गोष्ट. मम्मीसाठी मी घेतलेल्या आहे बांगड्या. तर मम्मीला तुम्हाला बांगड्या दाखवायच्या होता. सो मम्मी हॅज अ जराकी नाव उलट दिसतंय. दुसरे मागवलेले, बट ते साईज जरा छोटी झाली मम्मीच्या हातामध्ये, म्हणून ते एक्सचेंज केले आणि मग दुसरे डिझाईन्स मागवले अजून. बघू एक घालून बघते ना. ही बघा, ही फर्स्ट वाली आहे. घालून ही मी चॉईस केली मम्मीसाठी. सेकंड बांगडी मम्मीला ही मागवलेली. ही का माहितीये, कारण की एक बांगडी टाईप झाली, मग एक काहीतरी असं कड टाईप घालू शकते मम्मी, म्हणून. ही एक तिसरी. हा, ही मम्मीला आवडलेली. मला ही आवडली. आज जे पण मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेत ते सगळं तुम्ही बघू शकता, मी लिंक टाकेन. सो मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. मी ट्राय केलं की तुम्हाला एकदम असं नीटपैकी फुल एनर्जेटिक आजचा डे, सिक लिव्ह डे तुम्हाला दाखवावा आणि असाच टाइमपास करावा. सो मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड भेटूया आपण विथ न्यू व्लॉग्स. अँड आता मी ट्रिपला चाललो तर त्याचे पण व्लॉग्स.